कॉलेज चालू झालं आहे, आत्तापासूनच अटेंडन्स मेंटेन ठेवतो, म्हणजे ऐन वेळेस टेन्शनच येणार नाही. रोज कॉलेजला जातो, एक सुद्धा सुट्टी मारत नाही, एक सुद्धा बंक मारत नाही, म्हणजे ऐन वेळेस कसलं टेन्शनच नाही राव. नंतर 80-90% अटेंडन्स भरली की परीक्षेच्या वेळेस सुट्टी मारता येईल, अभ्यास करता येईल. म्हणजे कसं ऐन वेळेस कोणाच्या हातापाय पडायची वेळ येणार नाही राव. जर आत्ता सुट्ट्या मारल्या तर नंतर लेक्चर अटेंड करू का सबमिशन करू का परीक्षेचा अभ्यास करू, हे करू का ते करू, नुसतं टेन्शन होईल राव. त्यापेक्षा आत्तापासूनच रोज कॉलेजला जातो, म्हणजे नंतर टेन्शनच नाही कसलं. आता ह्या वेळेसपासून रोजचा अभ्यास रोज कंप्लीट करायचा राव. आज अभ्यास दिला आज कंप्लीट करून टाकायचा, आज सबमिशन दिला आज लिहून टाकायचं, आजच्या आज कंप्लीट करून टाकायचं. म्हणजे ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस सबमिशनचं टेन्शन येणार नाही राव. हे राहिलं ते राहिलं ते राहिलं हे राहिलं, नाईट मारायची गरजच पडणार नाही राव. म्हणजे परीक्षेच्या वेळेस रिलॅक्सपणे अभ्यास करता येईल राव, टेन्शन न घेता. ते पण नाहीतर ऐन सबमिशनच्या वेळेस लय लोड येतो राव. रात्र जागून नुसतं खरडत बसावं लागतंय. ते काय नाही, आता रोजचं रोज करून टाकायचं, म्हणजे नंतर टेन्शनच नाही राव. आता ह्या वेळेसपासून ह्या पोरांसोबत फिरणं सुद्धा कमी करणार आहे राव. ह्यांना नीट लेक्चरला बसायला नको, नुसते बंक मारता तिकडं फिर अटेंडन्स मेंटेन करायला नको, रोजचा अभ्यास रोज करायला नको. नंतर ऐन वेळेस बोंबलं थिंडावं लागतं, ह्याच्या पाया पड त्याच्या पाया पड, मास्तरच्या पाया पड, पोरांच्या पाया पड. ह्यांना कॉलेज लाईफ एन्जॉय करायची म्हणे. एन्जॉय कसली एन्जॉय करतात काय माहिती राव. नुसतं गाड्या घेतात, तिकडं फिर बापाच्या जीवावर. नुसतं करा म्हणा एन्जॉय, नंतर पडा म्हणा हातापाया लोकांच्या. नाही तर काय राव, मी माझा रोजचा रोज अभ्यास करणार, अटेंडन्स मेंटेन ठेवणार, म्हणजे ऐन वेळेस टेन्शनच नाही कसलं. नाही तर काय राव, आईच्या गावात हे काय झालं राव, अटेंडन्स पण नाही भरली, सबमिशन पण नाही झालं, अभ्यास पण नाही झालं, काहीच नाही झालं राव. नुसतं फिरलो ह्या पोराच्या नादाला लागून. वाट लागली राव या पोराच्या नादाला लागून, जिंदगी झंड झाली राव. आता दिवस रात्र अभ्यास करत बसावं लागेल राव. नाईट मारा कोण करा, एवढं सगळं कधी होणार आहे देवा. वाट लागली राव.